नमस्कार फॅमिली, आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत। ही भाजी आम्ही आमच्या झाडाचीच काढली आहे। बघा, झाडाची पानं पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे। 2-3 पाण्यात धुवून झाले की बारीक चिरून घ्यायचे। त्याच्यानंतर आज ही भाजी आपण भिडाच्या तव्यात बनवूया। तेल टाकलंय, लसूण, 2 मिरची आणि त्याच्यावर चिरलेली भाजी टाकली आहे आणि वरून कच्चा कांदा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं असं मिक्स करून 10 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायची भाजी। ही 10 मिनिटात रेडी आहे आपली भाजी। त्याच्यानंतर वरून ओला नारळ टाकायचा आहे खिसलेला आणि परत एकदा मिक्स करायचं आहे। तयार आहे आपली भाजी खाण्यासाठी। ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक भाजी आहे। भाजी खाण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि आपली हाडं मजबूत करते।